नमस्कार, शिल्पाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मी भाजी घेतलेली आहेत, ह्याला स्वच्छ धुवून कट करून घेऊया। बघा, गॅस चालू केलेला आहे। आता आपण तेल टाकून घेऊया। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपण कांदा टाकून घेऊया। हिरवी मिरची, खडे मसाले, कांदा आपला लालसर झालेला आहे। आता आपण लसूण अद्रक पेस्ट टाकून घेऊया। तेजपत्ता, आता टोमॅटो टाकून घेऊया। चवीनुसार मीठ, आता आपण काजू टाकून घेऊयात। हे बघा, बटाटा, फ्लावर, गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। मटार, तुम्हाला जेवढे भाज्या आवडते ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। हळदी पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, लाल तिखट, बॅडगी मिर्च पावडर, ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे बघा, बासमती राईस मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण हे घालून घेऊयात। कट केलेली कोथिंबीर, आता आपण पाणी घालून घेऊयात। एक चमचा तूप, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुम्हाला लाल तिखट, मीठ कमी जास्ती वाटलं तर तुम्ही ॲड करू शकता। आता आपण झाकण लावून घेऊयात। याचे 3 शिट्टी करून घेऊयात। आता आपण कोशिंबीर बनवून घेऊयात। हे बघा, मी गाजर, 2 हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा, काकडी कट करून घेतलेला आहे। आता आपण याला एका पातेल्यामध्ये काढून घेऊया।
चवीनुसार मीठ, साखर, दही. ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. हे बघा आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही बीट पण घालू शकता. हे बघा आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे. आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊयात. हा बघा आपला व्हेज पुलाव कोशिंबीर तयार झालेली आहे. अशा छान छान रेसिपीसाठी शिल्पाज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.